मुंबई महानगरपालिका निवडणुकीत महापौर कुणाचा होणार आणि मराठी होणार की अमराठी होणार यावरून सुरू झालेला वाद आता नव्या टप्प्यावर पोहोचलाय। मुंबई महानगरपालिका निवडणुकीत एमआयएमने केलेल्या एका विधानाने राजकीय रण जोरदार पेटलाय। नेमकं काय घडतंय आणि कसं सुरू आहे मुंबई महानगरपालिकेच्या महापौर पदावरून हे रण पाहूयात। मुंबईचा महापौर बुरखा घातलेली महिला, मुंबईचा महापौर हिंदूच होणार, मुंबईचा महापौर मराठीच होणार। आमच्या असा उम्मीद आहे की एक दिवशी मुंबईची मेयर मुस्लिम हिजाब पेरणारी महिला पण बनू शकते। भाजपची प्रतिक्रिया खूप स्पष्ट आहे। मुंबईचा महापौर मराठी माणूस असेल आणि तो महायुतीचाच असेल। मुंबईचा महापौर मराठीच होणार आणि तो आमचाच होणार। मुंबई महापालिकेच्या मतदानासाठी 15हून अधिक दिवस बाकी आहेत, पण त्याआधीच मुंबईचा महापौर हिंदू होणार, मराठी होणार की मुस्लिम होणार यावरून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्यात। भाजपकडून हिंदू होणार असा दावा केला जातोय, त्यानंतर ठाकरे बंधूंनी एकत्र येत मराठीच होणार असा दावा केला आणि आता यात एंट्री घेतलीये ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन म्हणजेच एमआयएमनं। एमआयएमचे माजी आमदार वारिस पठाण यांनी मुंबईची महापौर एके दिवशी बुरखा घातलेली मुस्लिम महिला होईल असं विधान केलंय। भाजपची प्रतिक्रिया खूप स्पष्ट आहे। मुंबईचा महापौर मराठी माणूस असेल आणि तो महायुतीचाच असेल। आता दुसऱ्या त्यांच्या नवीन झालेल्या मित्रपक्षाने म्हणजे उद्धवजींच्या पक्षाने प्रतिक्रिया दिली नाही, कारण कदाचित मामू यांच्याकडनं त्यांना संमती आली नसेल। मुंबईचा महापौर मराठीच होणार आणि तो आमचाच होणार। मुंबईचा महापौर मराठीच होणार आणि तो आमचाच होणार। या लोक असं म्हणतात ते गलत आहे, ते खोटं आहे। आणि या लोकांचं काय म्हणणं आहे की आय लव महादेव बोलणाराच मुंबईचा मेयर बनणार। माझं असं म्हणणं आहे का आय लव मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बोलणारा का नाही बनू शकत? का नाही कोण पठाण, खान, सय्यद, शेख, अन्सारी, कुरेशी बनू शकतो? बनू शकतोय तो। आणि आमच्या असा उम्मीद आहे की एक दिवशी मुंबईची मेयर मुस्लिम हिजाब पेरणारी महिला पण बनू शकते। बघा हिस्ट्री बघा, आपण भारताचे प्रेसिडेंट होते APJ अब्दुल कलाम आझाद, व्हाईस प्रेसिडेंट होते। वारिस पठाण यांच्या याच विधानानंतर आता मुंबई महापालिकेचं राजकीय वातावरण तापलंय। नितेश राणे यांनी वारिस पठाण यांच्या या विधानाचा खरपूस समाचार घेतलाय। वारिस पठान शायद भूल गए हैं कि वो एक हिंदू राष्ट्र में रहते हैं। हिंदुत्व के विचार की सरकार जो हिंदू समाज ने चुन के दिए है उस महाराष्ट्र में रहते हैं, इसलिए इस तरीके की कोई भी सपने अगर उनको देखने हो तो वो आज ही अपने बैग पैक करके ये शहर से निकल जाएं, कि ऐसे कोई भी सपने हम लोग पूरे करने देंगे नहीं। क्योंकि जहाँ जहाँ भी इस तरीके के कोई मतलब बुरखा डालने वाले हो या तो जिहादी मानसिकता के लोग जहाँ जहाँ भी पूरे विश्व में चुन के आए हैं, उन्होंने वहाँ वहाँ हिंदू समाज को ख़त्म करने का काम, हिंदू की संख्या कम करने का काम और जिहाद बढ़ाने का ही काम किया है। कि आपके जैसे चैनल भी उस विषय को लेकर आगे बढ़ते हैं क्यों? मेरा सवाल तो आपसे पहले है, आप जैसे चैनल क्यों उस सवाल को लेकर आगे जाते हैं? जब वो विभजनकारी विचार प्रकट करते हैं तो उस विभजनकारी विचारों को लेकर आप उसको मुद्दा बनाते हो। मुंबई महानगरपालिका चुनाव है ना, कि जाति पाति का चुनाव है, कि धर्म का चुनाव है, मंदिरों का चुनाव है, मस्जिदों का चुनाव है, चर्च का चुनाव है। भैया आपके प्रधानमंत्री कल चर्च में गए थे, उतना तो याद रखो सवाल पूछते समय। ठाकरे बंधू आणि भाजप यांच्यात मुंबई महापालिकेची लढाई मराठी विरुद्ध अमराठी अशी सुरू होती। वारिस पठाण यांनी केलेल्या विधानानंतर आता मुंबई महापालिकेची लढाई हिंदू विरुद्ध मुस्लिम अशा पॉइंटवरती आली आहे। विधानसभा निवडणुकीत मुंबईत एमआयएमनं 4 ठिकाणी निवडणूक लढली होती। यातील मानखुर्द शिवाजीनगर वगळता सगळीकडे डिपॉझिटही जप्त झालं होतं। मानखुर्द शिवाजीनगरमध्ये मात्र दुसऱ्या क्रमांकाची मतं एमआयएमला मिळाली होती। मुंबईत साधारण 31 वॉर्ड हे मुस्लिम बहुसंख्याक आहेत। गोवंडी, मानखुर्द, भायखळा, मस्जिद बंदर, कुर्ला, माहीम, वांद्रे या परिसरात मुस्लिम मतदारांची संख्या अधिक आहे। एमआयएमनं 50हून अधिक जागा मुंबईत लढण्याची तयारी केली आहे। या आधीची आकडेवारी पाहिल्यास 2017च्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत 31 मुस्लिम नगरसेवक विविध पक्षांकडून निवडून आले होते।
त्यापैकी 11 नगरसेवक हे काँग्रेसकडून, 6 समाजवादी पार्टीकडून, 4 राष्ट्रवादीकडून, 3 MIM कडून, 2 शिवसेनेकडून आणि 5 उमेदवार हे अपक्ष निवडून आले होते. यावरून मुंबई मनपा निवडणुकीत मुस्लिम मतदार किती महत्त्वाचे आहेत हे दिसून येत आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक ही मराठीच्या अस्मितेभोवती आत्तापर्यंत फिरत होती. आता मात्र मुंबई महापालिकेची निवडणूक ही जातीय मुद्द्यांभोवती फिरू शकते आणि याचाच फायदा कुणाला होणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. ऋतिक गणकवार, NDTV मराठी, मुंबई. हे आहे NDTV आणि आपण पाहत आहात NDTV मराठी.